हालेलुया 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 यीशु महाराज की जय। यीशु महाराज की जय। यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आप सबका स्वागत करती हूँ। स्वागत करते प्रभु को धन्यवाद है कि प्रभु आज हमें उपवास प्रार्थना में लेकर आया है। देवाचा आपल्याला उपास प्रार्थना घेऊन आला तो जैसे आज हम उसके भवन में आए हैं, आणि जसं आपण आज त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आलेलो तो आहोत मैं आशा रखती हूँ गए हफ्ते का वचन आप सबको याद होगा। आणि मी आशा करते गेल्या आठवड्याचं वचन सर्वांच्या लक्षात असेल कितने जनों को गए हफ्ते का वचन याद है? आणि किती लोकांना गेल्या आठवड्याचं वचन लक्षात आहे? गए हफ्ते में कितने लोग आए थे? हाथ खोल करो। हाँ, शरीराविषयी बघितलेलं और हाँ, मट्टी के बारे में हमने देखा था। भजन संहिता हम 103 देखा था स्तोत्र संहिता 103 आपण और पाहिलं उसमें हमने देखा था कि परमेश्वर स्मरण रखता है कि हम मिट्टी है। आणि त्याच्यामध्ये पाहिलं होतं की देव स्मरण ठेवतो की आपण माती आहोत. हम भूल जाते हैं कि हम मिट्टी है, आपण विसरून जातो आपण माती आहोत, लेकिन परमेश्वर नहीं भूलता कि हम मिट्टी है। पण देव नाही विसरत की आपण माती आहोत. तो इसीलिए हम मिट्टी में आए, मिट्टी से आए, मिट्टी में ही जाना आणि है। आपण मातीतून आलेलो आहोत, आपण मातीमध्येच मिसळणार. तो इसके विषय पे हमने देखा था मिट्टी मतलब मृत्यु को दर्शाती है। आणि यांच्या बाबतीत आपण पाहिलं होतं कारण माती ही मृत्यूला दर्शवते. मनुष्य की निर्बलता, वो कितना दुर्बल है, ये बात मिट्टी को दर्शाती है। आणि माणसाची निर्बलता आणि किती दुर्बल आहे ह्याच्याविषयी माती आपल्याला शिकवते. उसके साथ साथ हमने ये भी देखा था मिट्टी नम्रता को दर्शाती है। आणि त्याच्यासोबत हे पण पाहिलं की माती नम्रतेला दर्शवते. तो हमने देखा था कि प्रियो कि मिट्टी जैसे यीशु मसीह ने मिट्टी में लिखा, आणि जसं येशू ख्रिस्ताने मातीत लिहिलं, क्यों लिखा? का लिहिलं? क्योंकि यीशु ने कहा था और परमेश्वर ने कहा था, यिर्मयाह की पुस्तक में, इज़ेकियल के पुस्तक में लिखा था कि मैं आने वाली आज्ञाओं को जो मैंने पत्थर की पट्टियों पे लिखा था, वो आने वाले दिनों में मैं मनुष्य के हृदय पर लिखूंगा। आणि हिंदाईने इझेकियलमध्ये देवाचं वचन म्हणते की येणाऱ्या काळामध्ये मी माणसाच्या हृदयावरती मी माझी वचनं दिली. तो इसीलिए परमेश्वर यीशु मसीह ने क्या किया, जब उस स्त्री को जब यीशु के पास लेकर आए थे, आणि म्हणून ज्यावेळेस त्या स्त्रीला येशू ख्रिस्ताजवळ घेऊन आले होते, तब यीशु मिट्टी में इसलिए लिख रहा था ताकि उन्हें याद दिलाने के लिए आज्ञाओं को और तुम कितने पापी हो ये बताने के लिए। आणि येशू ख्रिस्त त्यावेळेस मातीवरती लिहित होते का? कारण की त्यांना आठवण करून देण्यासाठी की देवाच्या वचनाला, देवाच्या आज्ञांना आणि तुम्ही किती पापी आहे ते दर्शवण्यासाठी. तो मिट्टी ये बात को दर्शाती है कि हम वापस लौट आने वाले हैं। आणि माती ह्या गोष्टीला पण दर्शवते की आपण पुन्हा परत जाणार आहोत. मिट्टी शोक को दर्शाती है, माती शोकाला दर्शवते, त्याग को दर्शाती है। त्यागाला दर्शवते. अगर हमने किसी का त्याग किया आणि जर आपण कोणाचा त्याग केला तो हम मिट्टी अगर ऊपर उठा दिए आणि जर माती आपण वरती उधळली तो उस व्यक्ति की हालत बहुत बुरी हो जाती तर है। त्या माणसाची हालत खूप वाईट होऊन जैसे जाते. हमने देखा था फिरौन के विषय पर, आणि जसं फारूच्या बाबतीत आपण पाहिलं होतं, परमेश्वर ने मोसेस को आज्ञा दिया था कि तू मिट्टी लेकर क्या कर, आकाश में उड़ा दे। आणि देवाने मोशेला आज्ञा दिली होती की ती माती घेऊन तू वरती आकाशामध्ये उडव. ये हमने 9 अध्याय में पढ़ा था निर्गमन आणि निर्गमन 9 मध्ये आपण हे 8 वाचलं से होतं, 12 तक। 8 ते 12 पर्यंत. तो हमने देखा था कि सभी लोग, फिरौन के सभी देश के लोग क्या हो गए थे, आणि फारूच्या सगळ्या देशातले लोक काय झाले होते, उनके ऊपर न्याय आया, वो सब फोड़ी से भर गए। आणि त्यांच्यावरती न्याय आला आणि सगळे ते फोड्याने भरून गेले. तो जब धर्मी व्यक्ति मिट्टी उड़ाता है, आणि ज्यावेळेस नीतिमान व्यक्ती माती उडवतो उसका अर्थ है परमेश्वर के सामने न्याय मांगता है। आणि त्याचा अर्थ आहे देवाच्या समोर न्याय मागणे. इसलिए परमेश्वर मिट्टी न्याय को भी दर्शाती आणि है। म्हणून माती न्यायाला सुद्धा दर्शवते. इसलिए यीशु मसीह ने कहा, जब तुम किसी नगर से जिसने मुझे स्वीकार नहीं किया तो तुम मिट्टी झाड़ दो। आणि म्हणून प्रभू येशू म्हणाला की ज्या नगरातील लोक माझा स्वीकार नाही करणार त्याच्या गावाच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही तिथे माती झाडा. तो उस नगर की दशा बहुत बुरी हुई, तर त्या गावाची दशा जी आहे ती खूप वाईट होईल. बहुत सदम और गमोरा से भी बुरी। आणि सदम आणि अमोरा यांच्यापेक्षाही वाईट. सोचो, विचार करा. तो ये बातें हमने गए शुक्रवार को देखा था। आणि या गोष्टी आपण गेल्या शुक्रवारी पाहिल्या होत्या. गए शुक्रवार को बताया था कि हमें मिट्टी में ही गाड़ना, मिट्टी में ही दफन करना, ये कंपलसरी, ये क्यों है, परमेश्वर ने ये रूल क्यों बनाया। आणि गेल्या शुक्रवारी आपण पाहिलं होतं की मातीमध्ये गाडणं हा जो नियम आहे देवाने का बनवला है ना। तो अक्सर आपको बहुत सारे ऐसे प्रभु के दास मिलेंगे जो कहेंगे ठीक है जला दो, कोई बात नहीं, मैं क्या करेगा, तुम्हारे लोग हैं, घर के लोग हैं, रिश्तेदारों के कारण जला दो, ऐसा बोलेंगे। लेकिन नहीं, बाइबल हमें क्या बताता है, खास करके जिन्होंने यीशु पर विश्वास किया है उन्हें बिल्कुल नहीं जलाएगा।
आणि खूप सारे देवाचे दास तुम्हाला असे भेटतील जे लोक म्हणतील की तुमच्या घरातल्या लोकांमुळे तुमच्या समाजामुळे तुम्ही तुमच्या लोकांना जाळा. पण बायबल आपल्याला सांगतो दफनविधी करणं गरजेचं आहे आणि खास करून जे ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात त्यांना तर दफन करणं गरजेचं आहे. क्यों? क्योंकि जब हम दफन करेंगे कारण ज्यावेळेस आपण त्यांना दफन करू तो वापस वो मिट्टी को उस देह को प्रभु क्या करेगा? जिलाएगा, तर पुन्हा ज्या शरीराला देव जीवन उसे देईल वापस उठ खड़ा करेगा. आणि त्याला पुन्हा उठून उभं करेल. उसी का वचन हम देखेंगे कहा था. आणि त्याचं वचन आपण बघू कुठे होतं. बराबर, करेक्ट है? याद आया अभी? तो हम निकालेंगे. पहला कोरिन्थियों की पुस्तक अध्याय 15, फर्स्ट कोरिन्थियंस चैप्टर 15, पहिलं ग्रंथीकरणाचा पत्र अध्याय 15 उसका 35 से 58 तक. 35 ते 58. फर्स्ट कोरिन्थियंस चैप्टर 15, पहिलं ग्रंथीकरणाचं पत्र अध्याय 15 35 to 58. 35 ते 58. पहला कोरिन्थियों की पुस्तक अध्याय 15 और उसका 35 से 35 से लेके 58 तक. नहीं बोला, तुम्हारा 98 होना है. ठीक है, आपको मालूम पड़ गया ना 58 प्रभु की स्तुति. ठीक है, तो 35 में पढ़ोगे, 36 आप पढ़ेंगे. ऐसा हम 57 तक पढ़ेंगे. 58 वचन हम सब लोग मिलकर पढ़ेंगे. आप हम खड़े हो जाएंगे. खड़े होकर हम प्रभु का वचन पढ़ेंगे. सब खड़े हो जाएंगे. अब कोई यह कहेगा मुर्दे किस रीति से जी उठते हैं, कैसी देह के साथ आते हैं. हे निर्बुद्ध मनुष्य, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जाते. और जो तू बोता है वह देह नहीं जो उत्पन्न होने वाली है, परंतु निरा दाना है, चाहे गेहूं का चाहे किसी अनाज का. पण देव त्याला आपल्या संकल्पप्रमाणे अंग देतो. तो बीजातल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो. सब शरीर एक समान नहीं. मनुष्य का शरीर और है, पशुओं का शरीर और है, पक्षियों का शरीर और है, मछलियों का शरीर और है. स्वर्गीय शरीर व पार्थिव शरीर आहे, पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक. सूर्य का तेज और, चांद का तेज और, तारांगणों का तेज और, क्योंकि हर एक तारे एक दूसरे तेज से अंतर है. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे, जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठवले जाते. वह अनादर के साथ बोया जाता है, तेज के साथ जी उठता है, निर्लज्जता के साथ बोया जाता है, सामर्थ के साथ जी उठता है. त्याप्रमाणे आपण शास्त्राने नाही की पहिला मनुष्य आदिम जिवंत प्राण्यांचा झाला, शेवटचा आदम जिवंत प्राणी होता. ऐसे ही लिखा भी है कि प्रथम मनुष्य अर्थात आदम जीवित प्राणी बना और अंतिम आदम जीवनदायक आत्मा बना. की जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम, मग ते आध्यात्मिक ते. प्रथम मनुष्य धरती से अर्थात मिट्टी का था, दूसरा मनुष्य स्वर्गीय है. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहे, आणि तो स्वर्गात जसा आहे तसे जे स्वर्गातले तेही आहे. और जैसे हमने उसका रूप धारण किया तो मिट्टी का था, वैसे अब उस स्वर्गीय का रूप भी धारण करेंगे. बंधुजनो, मी असे म्हणतो की मात्र रक्त याला देवाच्या राज्याचे वजन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वजन मिळत नाही. देखो मैं तुमसे भेद की बातें कहता हूँ, हम सब नहीं सोएंगे परंतु सब बदल जाएंगे. क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल मेलेले ते अविनाशी असे उठवले जाते आणि आपण बदलून जाऊ. क्योंकि आवश्यक है कि नाशवान देह अविनाशी को पहन ले और मरणहार देह अमरता को पहन ले. हे जे विनाशी त्याने अविनाशी गुण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात जिंकले गेले आहे असा जो शास्त्राने आहे तो पूर्ण होईल. हे मृत्यू तेरी जय कहाँ रही, हे मृत्यू तेरा दंड कहाँ रहा. मरणाची नावे पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु परमेश्वर का धन्यवाद हो जो हमारे प्रभु यीशु मसीह के द्वारा हमें जयवंत करता है. 58 वचन हम सब लोग मिलकर पढ़ेंगे. प्रभूमध्ये प्रत्यक्ष व्यक्त नाही ते तुम्ही जाणून आहात, म्हणून तुम्ही स्थिर व अनडबार आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकारी तत्पर असता. आमीन. अब हम अपने आंखों को बंद करेंगे और हम अपने हाथों को ऊपर उठाएंगे, प्रार्थना करेंगे.
ओ धन्यवाद 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 आपके सामर्थ्य वचन के लिए कोटि कोटि धन्यवाद देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। ओ धन्यवाद 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 धन्यवाद। जब हम ध्यान से सुनने के लिए सहायता करना, सुनने न देने वाली अशुद्ध आत्मा को निकल जाने की आज्ञा देते हैं। ये पूरे प्रेयर कॉल से नींद की आत्मा को निकल जाने की आज्ञा देते हैं। वचन सुनने न देने वाली आत्मा को दूर हट, शैतान निकल जाए यीशु के नाम से। इन एक के शरीर से, इन एक के प्राण से, इन एक के मन से निकल जा, आँख से निकल जा। यीशु के नाम से पवित्र आत्मा सहायता करना, दया करना। ये प्रार्थना यीशु के नाम से करते हैं। आमीन। बैठ जाए। प्रेज़ गॉड, प्रेज़ गॉड, हालेलुया, हालेलुया। प्रियो, हम मिट्टी के बने हुए हैं। ऐकलेलं हम मातीचे बनलेले और हम मिट्टी में ही आणि जाएंगे। आपण मातीतच जाणार. तभी हमने जैसे बताया था कि हम जब मिट्टी में जाते हैं, आणि सांगितलं होतं की जसं आपण मातीत जातो ये इसका मतलब है हम वापस अपने आप को परमेश्वर के हाथ में दे देते आणि याचा अर्थ आपण पुन्हा स्वतःला देवाच्या हाती हैं। सोपवतो हम परमेश्वर के हैं, आणि आपण देवाचे आहोत. परमेश्वर ने हमें यहाँ भेजा है। आणि देवाने आपल्याला इथे पाठवलेलं आहे. उसने हमें मिट्टी से, जैसे पहला आदम जो यहाँ लिखा है, पहला आदम मिट्टी का है 48 में। आणि 48 वचनामध्ये दिलेलं आहे की पहिला जो आदम आहे तो मातीचा आहे. तो वैसे ही तो मिट्टी का बनाया, उसे फिर बताया गया था उत्पत्ति अध्याय 3 में आप पढ़ सकते हैं कि तू मिट्टी से आया तो मिट्टी में ही जा। आणि उत्पत्ती 3 मध्ये तुम्ही वाचू शकता की देव म्हणाला की तू मातीतून आलेला आहे, तू मातीतच मिसळशील. इसीलिए जुना करार, नया करार, दोनों भी करार हमें यही बताता है कि हमें मिट्टी में आए हैं, हमें मिट्टी में ही जाना है। आणि जुना करार, नवीन करार आपल्याला हेच सांगतो की आपण मातीतून आलेलो आहोत, आपल्याला मातीतच जायचं आहे. कहीं पर भी नए करार में भी जैसे अक्सर यहाँ लिखा है कि परमेश्वर ने ऐसा नहीं कहा कि दफन ही करना है। तो मिट्टी में जाना मतलब क्या है? मिट्टी में जाना मतलब दफन विधि होता है, उसी को दफन कहते हैं। आणि मातीमध्ये जाणं याचा अर्थ काय? मातीमध्ये दफनविधी करणं, त्यालाच मातीमध्ये जाणं म्हणतो. तो जब बीज भी बोया जाता है तो उसको क्या जला के बीज बोया नहीं जाता है, आणि बीज जेव्हा पेरलं जातं त्यावेळेस त्याला जाळून नाही पेरलं जात, परंतु बीज को कैसे बीज जमीन में बोया जाता है। आणि बीला काय केलं जातं? मातीमध्ये गाडलं जातं. उसके बाद वो मर जाता है। आणि त्याच्यानंतर ते मरतं. मर के फिर वो नया क्या करता है? नया देह, नया गहू बनता है, अंजीर या जो भी चावल, जो भी अलग अलग शरीर है। जैसे हमने यहाँ देखा कि हर एक को अलग अलग शरीर है, अनाज को अलग अलग शरीर है, इंसान को अलग अलग शरीर है, वैसे पशु को अलग है, प्राणियों को अलग है। तो ये परमेश्वर ने बनाया, परमेश्वर की इच्छा थी कि हर एक को शरीर हो। अभी अगर बीज को शरीर नहीं होता तो हम खाते कैसे, हाथ में पकड़ते कैसे? आणि बीजाचं शरीर नसतं तर आपण हातामध्ये पकडलं कसं असतं आणि त्याला खाल्लं कसं तो असतं. बीज जो हम गेहूं हाथ में लेते हैं, आणि गहू आपण हातात घेतो तो उसका मतलब गहू को एक शरीर प्रभु ने दिया है। आणि गव्हाला एक शरीर देवाने दिलेलं तो आहे. वैसे ही हमें भी एक शरीर दिया है। मग तसंच आपल्याला सुद्धा एक शरीर दिलेलं आहे. अक्सर लोगों को ये सोच आती है कि एक बार हम लोग मिट्टी में गाड़ गए, दफन हो गए, तो कैसे वापस वो जिलाया जाएगा, कैसे वापस वो प्रभु को मिलेगा, या पुनरुत्थान का जैसे यहाँ लिखा है जब तुरही फूकी जाएगी, है ना? यहाँ लिखा है, देखो यहाँ लिखा है 51 पढ़ो, 51 52। पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी तरी सब सोएंगे नहीं, मतलब इसका मतलब जो ऑलरेडी पहले सो गए हैं, कुछ लोग, सब मसीह लोग सोने वाले हैं क्या? नहीं, कुछ लोग जिंदा रहेंगे ना। कौन से समय पे? जब तुरही के फूकने के समय पर। सही है, सब तो सोए हुए नहीं रहेंगे, सब मसीह लोग सोए हुए नहीं रहेंगे। जब तुरही फूकने का समय रहेगा, यानी रैप्चर का समय है, उस समय लिखा है, वो समय पर बहुत सारे मसीह लोग जिंदा होंगे पृथ्वी पर। सोचो, हम लोग अभी सोचो, आज ये संडे को समझो तुरही फूकी जा रही है, आणि या रविवारी समजा करणं वाजवण्यात आलं. तो वैसे भी मेरे ख्याल से 8 तारीख 20% डे है। एक दिन बता दो, थोड़े टाइम के बाद बता दो, ठीक है? तो सोचो, उस दिन तुरही फूकी गई आणि या दिवशी करणं वाजवण्यात आलं. तो हम जिंदा हो गए ना, आपण जिवंत होऊ ना. हमारे पहले कुछ लोग सोए हैं, आणि आपल्या पहिले काही लोक बहुत सारे झोपलेली मसीह आहेत. सोए, खूप सारे ख्रिस्ती लोक झोपलेली आहेत तो वो लोग हमसे पहले उठेंगे, आणि ते आपले पहिले उठते जो वहाँ लिखा है। जे तिथे दिलेलं आहे. यही वचन थेसलोनिकी की पुस्तक में भी अध्याय में 5वें या चौथे अध्याय में ऐसा लिखा गया है। आणि हेच वचन थेसलोनिकरांच्या पत्रात 4:5 मध्ये दिलेलं आहे. तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. हाँ, हम बदल जाएंगे, हम बदल जाएंगे और क्षणात, क्षण में, निमिषात
हाँ, शेवटला ये जो पलक झपकने को कितना टाइम लगा, क्षण में पलक झपकते ही। हाँ, शेवटला करणा वाजेल तेव्हा, हाँ, जब आखिर का तुरही फूका जाएगा, कारण करणा वाजेल मेलेले ते अविनाशी असे उठवले जाते। हाँ, जो इस भूमि में इस मिट्टी में गाड़े गए उन सबको क्या होंगे, वो पहले जी उठेंगे, यानी उनके शरीर को क्या मिलेगा, जी उठने का अधिकार मिलेगा। आगे आणि आपण बदलून जाऊ। लिखा है, वो मुर्दे अविनाशी दशा में उठाए जाएंगे और हम बदल जाएंगे। तो इसीलिए प्रियो, हमारे शरीर को पुनरुत्थान की जरूरत है। आणि आपल्या शरीराला पुनरुत्थानाची गरज यीशु आहे। ने कहा पुनरुत्थान और जीवन में है। आणि येशू म्हणाला पुनरुत्थान जीवन मीच आहे। तो इसीलिए यीशु हमारे मरे हुए दशा में मरी हुई देह को, मरे हुए शरीर को जिलाना चाहता है। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या मेलेल्या शरीराला पुन्हा उठवायचं आहे। याद रखो, ये शरीर भले आप लोगों को सोचता होगा पापी है, आणि लक्षात ठेवा, तुम्ही विचार करत असाल हे शरीर पापी आहे, इसको कोई कीमत नहीं याला है, काही किंमत नाही आहे, हे तर मातीत आहे, फिर भी ये प्रभु का है, पण तरी सुद्धा हे देवाचा आहे। इसलिए इसे वापस प्रभु को ही लौटाना है। आणि म्हणून याला पुन्हा परत देवाला इसलिए करायचं आहे। प्रभु का शरीर प्रभु को देना है तो उसे मिट्टी में ही देना है। आणि म्हणून जर देवाचं शरीर देवाला द्यायचं आहे तर त्याला मातीमध्ये गाडूनच द्यायचं आहे। प्रभु में शक्ति है, प्रभु में सामर्थ्य, उसे वापस उठ खड़ा करना। आणि देवामध्ये एवढी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, त्याला पुन्हा उठवण्यासाठी। इसीलिए इस अध्याय में एक वचन बताया बीज बोने का। आणि म्हणून या अध्यायामध्ये वचन सांगितलेलं आहे बी पेरण्याचं। तो यीशु मसीह ने, परमेश्वर ने यहाँ वचन बताया जैसे बीज बोया जाता है, आणि जसं देवाने ते वचन सांगितलं की बीज जसं पेरलं तो जातं मिट्टी में बोया जाता ते है, मातीत पेरलं और जातं। कुछ समय के बाद परमेश्वर उसे मस्त पैकी सुंदर आकार देकर एक नया देह उसे बना देता है, जिला देता है। आणि काही काळानंतर देव त्याला सुंदर आकार देऊन एक नवीन देह त्याला देतो मरे हुए बीज को जिला देता है। आणि त्या मेलेल्या बीला देव जिवंत तो करतो। वैसे ही प्रियो, जब हमारा भी शरीर दफन किया जाता है तो इस मरे हुए शरीर को प्रभु यीशु पुनरुत्थान बना देता है, स्वर्गीय देह बनाता है, स्वर्गीय देह बनाकर पुनरुत्थान करा देता है, खड़ा कर देता है। मग तसंच या शरीराला ज्यावेळेस दफन केलं जातं तर त्यावेळेस देव काय करतो, त्याला पुन्हा उठवतो आणि त्याला एक नवीन स्वर्गीय देह देऊन तो त्याला पुनरुत्थित अगर करतो। शरीर की कोई जरूरत ही नहीं थी तो फिर यीशु के शरीर को क्यों दफन किया? आणि जर शरीराची काही गरज नव्हती तर मग येशूच्या शरीराला दफन का केलं? यीशु ने अपने शरीर को संभालने के लिए क्यों यूसुफ को चुना? आणि येशू ख्रिस्ताचं शरीर दफन करण्यासाठी देवाने योसेफला का निवडलं? बाइबल में आप सबको मालूम है, सारे पत्रियों में मत्ती से लूका, मरकुस, यूहन्ना, चारों अध्याय में आप पढ़ सकते हैं। जब यीशु मसीह मर गया, मरने से पहले उसने कहा है, पिता मैं अपनी आत्मा तेरे हाथ में सौंपता हूँ। और प्राण त्यागने के बाद यूसुफ जो अरितमाई का जो था, उसने क्या किया, सीधा पिलातुस के पास गया, पिलातुस से उसका शव मांगा। क्या लिखा है वहाँ, स्पष्ट रीति से लिखा है, यूहन्ना अध्याय में पढ़ो, वहाँ शव, उसका शव यानी मरा हुआ, जिसमें आत्मा नहीं था, प्राण नहीं था, शव। इसलिए जो हम लोग एम्बुलेंस बुलाते उस पर क्या लिखा रहता है, शववाहिनी, यानी मरा हुआ शरीर बाहर लेके जाने वाला। तो वो शव मानकर उसने क्या किया, जो कब्र उसने अपने लिए खोदी थी उसमें उसने रखा था। उस कब्र में किसी को नहीं रखा, किसी को भी नहीं रखा था, उसने अपने खुद के लिए बनाई थी। और उसमें रखकर सुगंध द्रव्य लगाकर, नेचुरली वो रिच था ना, इसलिए उसने क्या किया, बहुत सारे सुगंध द्रव्य खुशबूदार उसकी बॉडीज को लगाया और उसको क्या किया, दफन किया। क्यों? अगर ये बॉडी मर गई है आणि शरीर मेलेलं आहे, कुछ वैल्यू नहीं है, त्याला काही किंमत नाही, क्या को सुगंध द्रव्य लगाने का, मग सुगंध द्रव्य कशाला लावायचं? सुगंध द्रव्य यानी खुशबू देने वाला, परफ्यूम जिसे हम कहते हैं, इत्र कहते हैं, या गंध यानी जो खुशबू देता है, इत्र, वो क्यों लगाए? आणि ते शरीराला का लावलं? क्योंकि ये फिर से जिलाने वाला, आणि ते पुन्हा उठणार होतं। तो वैसे हमारे भी, जब हम भी यीशु मसीह में हैं, आणि आपणही प्रभू येशू ख्रिस्ताला आहोत। तो यीशु का मरा हुआ शरीर जो शव था वो जिंदा हुआ ना, आणि येशू ख्रिस्ताचं जे मृतदेह होतं ते पुन्हा उठवण्यात आलं वो जीने के बाद आणि ते जिवंत उसका झाल्यावर शेप चेंज हुआ? त्याचा आकार बदलला का? नहीं ना, नाही ना, आकार नहीं बदला। आकार नाही हम भी बदलला। जब जी उठेंगे, आणि आपणही जेव्हा जिवंत हमको होऊ, भी जब यहाँ ऐसा जैसे लिखा है कि हमारा मर्त शरीर, आणि आपलं जे मर्त्य शरीर आहे, हमारा जो
पापी शरीर, आणि आपलं जे पापी शरीर आहे वो क्या हो जाएगा? ते काय होऊन जो जाईल रूप अभी हमको है वैसे ही होगा, आणि जे रूप आता आपल्याला आहे तेच त्यावेळी लेकिन असेल. हम स्वर्गीय देह रहे हैं. पण आपण स्वर्गीय देह धारण तो आप करतो. ऐसा मत सोचो स्वर्गीय देह को हड्डी मांस नहीं है. आणि तुम्ही असं विचार नका करू की स्वर्गीय देहाला हाडमास नाहीये आहे. यीशु जी उठने के बाद येशू जिवंत जो झाल्यानंतर स्वर्गीय देह उसने लिया था, आणि स्वर्गीय देह त्याने धारण केलं उस होतं देह में उसने खाना खाया. आणि त्या देहामध्ये तो जेवला. तो वो आत्मा बनकर नहीं आया था, मैं आया हूँ, मैं जिंदा हो गया. आणि तो आत्मा म्हणून नाही आला की मी आता जिवंत झालेलो आहे. देह में जिंदा हुआ. आणि तो देहामध्ये जिवंत फरक इतना झाला. था, फरक एवढा होता हमारा जो भौतिक शरीर है आणि आपलं जे भौतिक शरीर आहे उसको शाइन नहीं है, आणि त्याला चमक नाही. लेकिन हम जब जी उठेंगे पण आपण ज्यावेळी जिवंत हमारा होऊ मरा हुआ शरीर जिंदा होगा, आपलं मेलेलं शरीर ज्यावेळी जिवंत होईल शाइन देगा, आणि ते चमकेल तेज देगा. आणि एक तेज असेल. और जो अभी जो हमको कैसा कलर है, आणि आता आपल्याला कसं कलर आहे काला, काळा गोरा, गोरा नीम गोरा, सावला, वो नहीं रहेगा. आणि तो कलर नसेल. आपको समझ अभी बहुत लोगों को ऐसा है मी निघल्यानंतर मी काळाच असणार. काले लोग को अक्सर ये प्रश्न रहता है छे तो क्या जीव की नहीं जीव तो बड़ा इम्पोर्टेंट है, तो हमारे नरक में जाने से तो अच्छा काला कलर भी मिला चलेगा. लेकिन मैं आपको बता रही हूँ वहाँ कलर नहीं. जब हमारा शरीर बदल जाता है, हमारा शरीर मिट्टी का है, अभी हम जैसे आदम से है, मिट्टी के है, इसलिए हमें कलर दिया गया है. आणि आपण आत्मापासून आहोत, आपण मातीपासून आहोत म्हणून आता आपल्याला कलर दिलेला आहे. हमें ये कलर क्यों मिला? आदम से मिला. आणि आपल्याला कलर का भेटला आत्मापासून. क्योंकि आप बोलो जेनेसिस 5वें अध्याय में उत्पत्ती 5 मध्ये बच्चों ने आदम का स्वरूप लिया. आणि त्याच्या मुलांनी आत्माचं स्वरूप तो घेतलं आदम के बच्चे जैसे बने, आणि जशी आत्माची मुलं झाली उनको जो रंग मिला त्यांना जो रंग भेटला वही रंग उनको उनके बच्चे से बच्चे, बच्चे से बच्चे, बच्चे से बच्चे ऐसे करके करके आज हम इंडियंस को ये रंग है. आणि म्हणून तो पिढ्यानपिढ्या उतरून आलेला जो रंग आहे म्हणून आज आपल्याला हे कलर भेटलेला. फॉरेनर में देखो, फॉरेनर मध्ये बघा अभी अमेरिका में भी बहुत सारे काले कलर के हैं. आणि अमेरिकामध्ये पण खूप सारे काळ्या रंगाचे आहेत. क्यों? क्योंकि उनका जो वंश से, उनका जो वंश था पूर्वज, उससे वो कलर उनको मिला है. आणि त्यांचा जो पूर्वज होता त्यांच्यापासून त्यांना तो कलर भेटलेला. तो फिर वो कलर कहाँ से आया? मग तो कलर कुठून आला? उनके पूर्वज मतलब परमेश्वर ने जब अगर हमने कही हाबिल तो चला गया, हाबिल की जगह में शेख, तो उनके जो पूर्वज अगर हम देखेंगे मतलब उनसे जो पीढ़ी चालू हुई, फिर बाद में नोहा, सब इंसान मरने के बाद नोहा से 3 बचे हुए, हाम, एपेक, शेम. हाँ शेम, ये 3. इनसे जो बच्चे पैदा होते गए उसमें ये कलर हम सबको मिला. आणि नोहाच्या मुलांपासून त्यांना जी मुलं झाली त्यांना जे कलर भेटत गेले तेव्हापासून ते आपल्याला हे सगळे कलर भेटलेले आहेत. तो याद रखो परमेश्वर हम जब जी उठाएंगे ना, आणि आपण ज्यावेळेस जिवंत हमारा होऊ शरीर जब पुनरुत्थान होगा आणि आपलं शरीर पुनरुत्थित होईल तो हमारा स्वर्गीय शरीर होगा. ऐसे लिखा है देखो पढ़ो 48. तो जसा मातीचा होता तसे ते मातीचे तेही आहे. हाँ जैसा अपन वो मिट्टी के थे हम भी मिट्टी के हैं. फिर आणि तो स्वर्गातला जसा आहे तसे ते वो स्वर्ग स्वर्गातले का तेही वो आहे. यीशु स्वर्ग का है, तो वो जैसे स्वर्ग का वैसे आप और मैं वैसे ही. ठीक है. फिर आगे आणि तो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले मिट्टी का जैसे मिट्टी को लोगों को कैसे धारण रूप मिला वैसे ही इसलिए आज हमको काला नीला नीला रंग मिला. वैसे तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप वैसे धारण जो केले. स्वर्गीय का क्या है? तेज, शाइन, लाइट. तो हमारे बदन से तेज और शाइन मिलेगी. फोर्टी 40. तसे स्वर्गीय शरीर व पार्थिव शरीर आहे. जैसे स्वर्गीय देह है वैसे पार्थिव शरीर है. पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक. क्या लिखा है? स्वर्गीय देह का तेज और आपका जो हमारा पार्थिव शरीर, पार्थिव यानी शारीरिक, ये संसारिक ईश्वर मर्त शरीर, इसका तेज कम है. हम चमकते हैं क्या? आणि आपण समजतो का सूर्य के जैसा, सूर्यासारखे घड़ी के स्टार के जैसा.
चांद के जैसा चंद्रासारखे नहीं चमकते, नाही संपत. लेकिन हम जब गाड़ी जाएंगे, पण ज्यावेळेस आपल्याला दफन केलं जाईल गाड़ी जाने के बाद आणि दफन केल्यानंतर प्रभु उसे उठाएगा, आणि देव ज्यावेळेस त्याला उठवेल तब वो शरीर जो होगा ये सेम नहीं, शाइनिंग रहेगा आणि उसका तेज रहेगा. आणि त्यावेळी जे शरीर असेल ते चमकणार असेल आणि तेजस्वी असेल. मालूम है? माहित आहे? तो तेज जो होता है उसमें काला गोरा भेद नहीं रहता है, तेज सबका सेम कलर होता आणि ते तेज आहे त्याच्यामध्ये काळं गोरं काही नसतं, सगळ्यांचा सेम है. होतो. ये लाइट का कलर, आणि या लाईटीचा कलर वो लाइट का कलर, आणि त्या लाईटीचा कलर, वो लाइट का कलर, त्या लाईटीचा कलर वो लाइट का कलर आणि या लाईटीचा कलर अलग अलग है. वेगवेगळा आहे का? ये बल्ब अलग है, आणि हा बल्ब वेगळा आहे ये बल्ब अलग आणि हा है, बल्ब वो वेगळा बल्ब अलग है. आणि तो बल्ब वेगळा आहे. लेकिन शाइन देखो सेम है. आणि चमक सेम आहे. वैसे आप और हम रहेंगे. मग तसंच तुम्ही आणि मी सुद्धा असतो. इसीलिए दफन करना जरूरी है. अगर आपका शरीर आपको वापस उसे उठाना है तो आपको उसे जलाना नहीं, दफन करना चाहिए. आणि तुमचं शरीर जर तुम्हाला पुन्हा प्राप्त करायचं आहे तर तुमचं शरीर तुम्हाला जाळायचं नाहीये पण दफन करायचं. अन्य जातियों को छोड़ दो. अन्य जातीच्या लोकांना सोडा. क्यों? क्योंकि उन्हें यीशु मालूम ही नहीं, आणि त्यांना येशू माहीतच वो नाही यीशु के पास नहीं, आणि येशू जवळ नाहीये. इसलिए उन्हें क्या, म्हणून त्यांना काय स्वर्ग के बारे में थोड़ी है. जगाच्या बाबतीत थोडी त्यांना काय नाही. हम पण आपण हमारा यीशु जिंदा हुआ, आपण ख्रिस्ती आपला येशू देह में जिवंत जिंदा झाला. हुआ. आणि देहात जिवंत झाला. इसीलिए हमें ज्ञान है कि ये जो देह है वो हमारा नहीं, परमेश्वर का है. आणि आपल्याला हे ज्ञान आहे की आपलं जे देह आहे ते आपलं नाही तर देवाचा आहे. गलतियों की पुस्तक में लिखा है, क्या तुम नहीं जानते हो जो देह जो तुम्हें दी है वो परमेश्वर के आत्मा का मंदिर है, वो तुम्हारी नहीं है. आणि ग्रंथीकरणाच्या पत्रामध्ये देवाचं वचन म्हणतं की देव म्हणतो की तुमचं जे देह तुम्हाला देण्यात आलेलं आहे ते पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, ते तुमचं नाही, ते देवाचं आहे. तुम्हारा नहीं है. ते तुमचं नाहीये. तो ये देह किसका है, वहाँ लिखा है परमेश्वर का. आणि हे जे देह आहे ते देवाचं आहे. इसमें हम हमारे देह को, ये जो देह है हम कहते हैं ना, ये माझा शरीर है, अरे मेरा शरीर. मेरा शरीर है, मैं कुछ भी करूँगा, आणि माझं शरीर मी काही करू काट डालूंगा. कापून टाकेन ऐसा नहीं है. असं नाही. ये काटने का, मार डालने का हमको अधिकार नहीं है. आणि कापण्याचा मारून टाकण्याचा अधिकार आपल्याला पेड़ नाही. के नीचे खड़े होकर कहेंगे मार डाल मार डाल. नहीं नहीं, ये शरीर हमारा नहीं है, परमेश्वर का है. आणि हे शरीर आपलं नाही, हे शरीर देवाचं आहे. और 6 अध्याय में लिखा है कि ये शरीर व्यभिचार के लिए भी नहीं दिया है, आणि 7व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे हे शरीर व्यभिचारासाठी नाही दिले, परंतु किस लिए दिया है, पण कशासाठी दिलेलं आहे? हाँ? पवित्र होने के लिए. आणि पवित्र होण्यासाठी. इसीलिए इस देह से व्यभिचार भी नहीं करना है. आणि म्हणून या शरीराच्या द्वारे व्यभिचार सुद्धा नाही करायचा. मालूम हुआ? माहित झालं? तो ये देह जैसे परमेश्वर ने दिया है वैसे उसको रिटर्न करना है. आणि हे शरीर जसं देवाने दिलेलं आहे तसंच देवाला रिटर्न सुद्धा करायचं. इसलिए मैंने जो गए में आपको बताया था, आणि गेल्या आठवड्यामध्ये जे मी तुम्हाला अगर सांगितलं, आप चाहते हो कि आपके शरीर को कीड़े नहीं लगे, आणि जर तुमची इच्छा आहे की तुमच्या शरीराला किडे लागू नये, क्या लिखा है, मैं तुझे सड़ने नहीं दूंगा. आणि मी तुला सडू नाही देणार, जो परमेश्वर हमारी एक हड्डी टूटने नहीं देता, आणि तो देव आपलं एकही हाड मोडू देत नाही, तेरी एक भी हड्डी. आणि तुझं एकही हाड मोडणार ये नाही. लिखा किसके बारे में था, आणि लिहिलं कोणाच्या बाबतीत होतं? यीशु के. येशूचं. लेकिन हम फिर भी उसका संदर्भ अपने लिए लेते हैं. पण तरी त्याचा संदर्भ आपण आपल्याकडे घेतो. देखो बराबर. एक भाई ने मुझे कहा था, अरे ये तो यीशु के लिए लिखा है. आणि एक भाऊ मला म्हणाला हे येशूसाठी दिलं, यीशु म्हटलं हाथ नहीं टूटा, हड्डी एक भी नहीं टूटी. आणि येशूचं एकही हाड नाही मोठं झालं. तो हम भी यीशु के ही शरीर है, आपण पण येशूचे शरीर आहोत, हमारी भी हड्डी नहीं टूटेगी. आपलंही हाड नाही मोठं, हम यीशु के शरीर में जुड़े हैं. आणि आपण येशूच्या शरीराशी जोडलेलो आहोत. यीशु का शरीर हमारा शरीर अलग नहीं है. आणि येशू ख्रिस्ताचं शरीर आणि आपलं शरीर वेगळं नाही. जब यीशु का शरीर की हड्डी नहीं टूटी, हमारी भी नहीं टूटी. मग येशूच्या शरीराचा हाड नाही मोडला गेला, मग आपल्याही शरीराचा हाड नाही यीशु मोडला. का शरीर जैसे सड़ा नहीं, आणि येशू ख्रिस्ताचं देह तसं सडलं नाही, वैसे हमारा भी शरीर जब गाड़ा जाएगा तो सड़ेगा नहीं. मग तसंच आपलं देह ज्यावेळेस गाडलं जाईल त्यावेळेस ते सडणार इसलिए असेल. गाड़ते समय लोग फूल क्यों डालते हैं. आणि म्हणून गाडते वेळेस लोक फुलं का टाकतात. मैं तो बोलती हूँ गाड़ने के ऊपर मत डालो. आणि मी तर म्हणते की गाड्याच्या नंतर वरती नका टाकू. उससे बेटर है जब पॉपिंग बॉक्स में जितना डालना है डालो. आणि त्याच्या पहिले कॉफिंग बॉक्समध्ये जेवढं टाकायचं तेवढं मारना, टाकणार. सुगंध द्रव्य लगाना, जो कुछ करना है करो. आणि सुगंध द्रव्य लावायचे, काही करायचं त्यावेळेस कमी करा. क्यों? का? क्योंकि यीशु के शरीर को दफन होने के बाद नहीं लिया, कुलबिल रखा. दफन होने से पहले उसके शरीर को मला.
आणि येशू ख्रिस्ताचा देह गाडल्याच्या नंतर त्याला फुलं किंवा सुगंध द्रव्य नाही लावलं, पण ते गाडायच्या अगोदर त्याच्या शरीराला सुगंध द्रव्य लावलं. तो हमें जो इत्र आणि आपल्याला जे जे सुगंध द्रव्य ते सुगंध द्रव्य जो जलाते धूप आणि जे धूप आहे लगाते हैं, ये क्यों लगाना? वो देह को लगाना है. आणि देहाला लावायचा. फूल सब कुछ हमें देना है, किसको लगाना है? देह को देना है. आणि फूल वगैरे जे काही द्यायचं आहे ते सगळं देहाला द्यायचं. क्यों? का? क्योंकि ये देह फिर उठेगा. कारण हे देह जे आहे ते पुन्हा अगर उठणार. आप चाहते हो आणि जर तुमची इच्छा आहे कि उस देह अंदर जो इसमें रखा होता है कॉफिन बॉक्स में, आणि कॉफिन बॉक्समध्ये ते देह ठेवलेलं असतं, अगर आप चाहते हो कि वो जी उठे, आणि तुमची इच्छा आहे की ते पुन्हा जिवंत सडे व्हावं, नहीं, ते सडू नये, तो आपको पृथ्वी पर रहते समय इस देह से प्रभु की महिमा करें. तर तुम्हाला पृथ्वीवरती राहत असताना तुमच्या शरीराच्या द्वारे देवाचा गौरव करायचा. अगर ये शरीर ने प्रभु की महिमा की है आणि जर या शरीराने देवाचा गौरव केलेला आहे तो ये शरीर कभी सड़ेगा नहीं. तर हे शरीर कधीही सडणार नाही. बाइबल में लिखा है कि यीशु मसीह ने अपने देह से परमेश्वर की महिमा की आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या देहाच्या द्वारे देवाचा गौरव केला. और कहा आणि म्हणाला परमेश्वर ने कि मैं इससे खुश हूँ. आणि देव म्हणाला मी याच्यावरती प्रसन्न आहे. तो उसने इस पृथ्वी पर रहते समय अपने देह को पवित्र रखा. आणि या पृथ्वीवरती राहत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा देह पवित्र ठेवला. इसीलिए यीशु का शरीर सड़ा नहीं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर सडलं तो नाही. वैसे ही प्रियो तसंच प्रियानो, पहिला करंथी की पुस्तक अध्याय 6 पहिलं ग्रंथीकरांचं पत्र अध्याय 6 उसका 20 वचन. त्याचं 20 वचन. फर्स्ट कोरिंथियन पहिल्या ग्रंथीकरांचं पत्र अध्याय 6 अध्याय 6 वर्स 20. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, तुम दान देकर खरीदी किए गए हो. म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा यानी क्या? तुम अपने देह के द्वारा व आत्मा जी देवाची आहे त्याद्वारे देवाचा गौरव करा. परमेश्वर की क्या करो? महिमा करो. क्या लिखा है? देह के द्वारा. अगर आप इस पृथ्वी पर जीते समय अपने इस देह से जो शरीर मर्द शरीर है, आणि जे मर्त्य शरीर आहे नाशवंत शरीर है, आणि नाशवंत शरीर आहे, अपमानित शरीर है, अपमानित शरीर आहे, कमकुवत है, कमकुवत आहे, ये शरीर को या शरीराला क्या करना है? काय परमेश्वर की महिमा करना है. आणि त्याच्याद्वारे देवाचा गौरव करायचा. ऐसा जीना है जिससे फिर आपका जब ये शरीर गाड़ा जाएगा आणि असं जगायचं की ज्यावेळेस हे शरीर तुमचं शरीर ज्यावेळेस गाडलं जाईल तो उसे कीड़े नहीं लगेगा. तर त्याला किडे नाही लागले पाहिजे. ऐसा होना चाहिए कि वो कब्र जब खोली गई आणि असं असं पाहिजे की ज्यावेळेस ती कब्र उघडण्यात आली तो सिर्फ क्या मिलना चाहिए? तर काय भेटलं पाहिजे? हाँ, कॉफिन बॉक्स. क्या मिलना चाहिए? काय भेटलं पाहिजे? कॉफिन बॉक्स के टुकड़े. कॉफिन बॉक्सचे तुकडे. किसी का तो कॉफिन बॉक्स भी सड़ता नहीं क्योंकि अच्छा क्वालिटी का रहता है कभी कभी, यार मालूम नहीं, लेकिन कॉफिन बॉक्स भी वैसा ही रहता है कभी कभी. आणि काही काही लोकांचं जे कॉफिन बॉक्स असतं ते सुद्धा सडलं जाते किंवा तुटलं जात नाही. वो लोग कुदल मारते हैं ना, आणि ते कुरळ मारतात फुटलेले. तो इसीलिए कभी कभी वो कॉफिन बॉक्स टूट जाते हैं. आणि म्हणून कधी कधी ते कॉफिन बॉक्स तुटतात. किसी के तो अंदर कुछ भी नहीं मिलते. आणि कोणाकोणाचं आतमध्ये काहीच नाही भेटत. किसी का हड्डियाँ मिलती है. काही काही लोकांची हाडं भेटतात. वही हड्डी वहाँ कुछ लोग रखते हैं अंदर. वहाँ एक जगह है तो कोई लोग अपने बेटी के लिए वहाँ ऐसा बॉक्स टाइप बनाया हुआ है, उसमें उन हड्डियों को रख देते हैं. आणि ते बॉक्स सारखं असं बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या लोकांची हाडं ती लोक तिकडे ठेवतात. जो लोग नहीं कुछ करते उनकी एक साथ हड्डियाँ वहाँ जमा करके रखते हैं. आणि जे काहीच नाही करत त्यांची हाडं एकत्र तिकडे जमा केले जातात. तो किसी की हड्डियाँ भी नहीं, कुछ कुछ लोगों की तो कुछ भी हड्डियाँ नहीं देते. आणि काही काही लोकांची तर काहीच हाडं नाही तो भेटत. फिर वो कहाँ गए? मग ते गेले कुठे? वो पुनरुत्थान आणि ते पुनरुत्थित झाले आणि देव त्यांना बदलतो. तो इसीलिए प्रियो बाइबल के अनुसार हमारा ये जो मर्द शरीर है वो अमर गौरवशाली शक्तिशाली रूप में बदलने के लिए हमें उसे दफन करना जरूरी है. आणि आपले जे मर्त्य शरीर आहे त्याला अमरत्व करण्यासाठी त्याला गौरवशाली करण्यासाठी त्याला दफन करणं इस गरजेचं आहे. नाशवान अपमानित कमकुवत शरीर को अविनाशी गौरवशाली शक्ति में बदलने के लिए इसे दफन करना जरूरी है. आणि नाशवंत शरीराला गौरवशाली बनवण्यासाठी त्याला दफन करणं गरजेचं जब आहे. हम दफन करेंगे प्रभु में इतनी शक्ति है कि उसे
आत्मिक शरीर देने के लिए, स्वर्गीय शरीर देने के लिए। आणि ज्यावेळेस आपण त्याला दफन करू त्याला आत्मिक शरीर आणि स्वर्गीय शरीर देण्यासाठी देव सामर्थ्य आहे. जब प्रभु यीशु ने जिलाया गया तो उसने अपने शिष्यों के साथ भोजन किया। आणि ज्यावेळेस प्रभू येशू जिवंत झाला त्यावेळेस त्याने आपल्या शिष्यांबरोबर उसके शिष्यों ने उसे छुआ। त्याच्या शिष्यांनी त्याला स्पर्श केला. ऐसे ही प्रयोग हम भी जब जिलाए जाएंगे, हम भी जब गाड़े जाएंगे तो हमें भी ऐसा शरीर मिलेगा कि हम एक दूसरे को छू सकेंगे। मग तसंच आपल्याला ज्यावेळेस दफन केलं जाईल तर त्यावेळी जिवंत झाल्याच्या नंतर आपल्यालाही तसं शरीर दिलं जाईल त्याच्यामध्ये आपण एकमेकांना स्पर्श करू शकतो. हमारा शरीर छुटकारे की बाट जोड़ता है आणि आपलं जो शरीर आहे तो छुटकारेची वाट बघतो. लेकिन इसे फेंका नहीं जाएगा। त्याला फेकलं नाही जाणार. ये फेंकना, जैसे कुछ कुछ लोगों के शरीर फेंके जाते हैं, इसे लज्जित किया जाता है, अपमान किया जाता है, जबकि बाइबल के अनुसार इसे फेंक नहीं सकते क्योंकि ये परमेश्वर की ओर से है। इसे परमेश्वर के पास वापस लौटाना जरूरी है। आणि काही काही लोकांचं शरीर फेकलं जातं त्यांचा अपमान केला जातो पण बायबलनुसार हे चुकीचं आहे. बायबलनुसार दफन करून आपल्याला त्याला आदर द्यायचा आहे. रोमियो की पत्री अध्याय 8 रोमन्सचं पत्र अध्याय 8 उसका 21 से 23 तक। त्याचे 21 ते 23. रोमन्स 8 रोमन्सचं पत्र 8 अध्याय अध्याय 8 21 से 23 तक। 21 से 23. तो हमारा शरीर का नूतनीकरण यानी नया बनाना, सामर्थ्य और स्वर्गीय बनाने में परमेश्वर के पास ताकत है। अगर वो एक मरे हुए बीज को एक नया पेड़ बना सकता है, वो भी ताकतवर, तो वो हमारे इस मरे हुए शरीर को भी नया बना सकता है। तो नया बनाने के लिए पुनर्जीवित करने के लिए इसे गाड़ना जरूरी है। अक्सर हम लोग मसीह लोग इतना माइंड नहीं करते, काय नाही पण करायचं बघायचं। मी गेल्यानंतर कोण बघणार है, मरने के बाद मेरे घर के लोग जलाए कुछ भी करे। अरे क्यों? तुम्हारा शरीर तुमको परमेश्वर ने दिया है, इतना तो अक्ल है, आप अपने घर के लोगों को क्यों नहीं बोलते हो कि मुझे जलाना नहीं, मुझे दफन करना चाहिए। जैसे यूसुफ ने अपने दफन के लिए कब्र तैयार की, आणि जसे योसेफाने आपल्या दफनविधीसाठी कब्र तयार केली. लोगों को अच्छा नहीं लगता जब उनके मरने के बारे में बात करेंगे। आणि लोकांना आवडत नाही ज्यावेळेस त्यांच्या मृत्यूबद्दल बोलत. जब हमने फंड का चालू किया था, ज्यावेळेस आम्ही फंडाचं चालू केलं होतं तो ये बाबा तुम्हारे दफन विधि के लिए तुम फंड जमा करो, हर महीने में तुम क्या करो 500 रुपया दो आणि तुमच्या दफनविधीसाठी तुम्ही 500 रुपये जमा करा. तो बहुत लोगों को बुरा लगा। हाँ हम आता अभी हम जिंदा है, हम जिंदा बनने हमसे पैसा लिया जा रहा है। आणि खूप लोकांना वाईट वाटलं की आम्ही अजूनपर्यंत जिवंत राहावं आणि जिवंतपणे आम्हाला मृत्यूसाठी पैसे देतात. ऐसा कोई करता है क्या? आणि असं कोणी करतं का? मरने के बाद वो हमारे मरने के बाद लोग फिर कहाँ सबके पास कटोरा मांगेंगे, लोगों के पास पैसा नहीं देता है। कोई लोग बोलेंगे आमच्याकडे पैसे नहीं द्या माणसाला। तो जलाने के लिए क्या है, खर्चा नहीं होता है ना, आणि जाण्यासाठी खर्च नाही होत. जलाने के लिए टायर पे जला देते हैं, आणि जाण्यासाठी त्या टायरवरती पण जळतात, रॉकेट पे जलाते हैं। रॉकेटवरती जळतात. तो टायर और रॉकेट इससे हमारा शरीर जलाने का, आणि टायर आणि रॉकेटने आपलं शरीर इतनी जळवायचं. कीमत है। आणि एवढीच आपली किंमत आहे का कचरा जलाने का? कचरा जळवायचा. जो इंसान को ऐसा लगता है कि अपना शरीर कचरा है, आणि ज्या माणसाला असं वाटतं की आपलं शरीर कचरा आहे वो लोग जलाते हैं टायर पे और उसमें। आणि ती लोक टायरवरती आणि रॉकेटवरती हम जळतात. एक रिच है, हमारा शरीर परमेश्वर ने दिया हुआ बहुत रिच है। देखो ना, आप जितना साल जीते हो इस शरीर को कितना संभालते हो। अच्छे आप अपने इतने एज में कितने सारे कलरिंग के कपड़े पहने, आणि तुम्ही आतापर्यंत इतके मोठे झाले आणि तुम्ही किती कलरिंगचे कपडे घातले, अच्छे कपड़े डाले, चांगले चांगले कपडे घातले, उत्तम से उत्तम खाना खाया है। आणि उत्तमातलं उत्तम जेवण जेवलेले आहे. ये शरीर तो मरने वाला है ना, आणि शरीर तर मरणार आहे. मिट्टी है, एकदम माती किसी है. काम का नहीं। काहीच क्यों कामाचं खाना नाही. खिलाते हो अच्छा? मग कशाला चांगलं चांगलं जेवायला घालतात क्यों उसको संभालते हो? आणि कशाला याला सांभाळतात? क्यों इतना अच्छा कपड़ा महंगे का महंगा 3000 का 4000 का, अभी औरतें 5000 6000 की साड़ियाँ लेते हैं, आणि आता स्त्रिया 5-6 हजारच्या साडी घेतात. है ना? क्यों? ये तो शरीर को पहनाते हैं, आणि शरीराला घालतात, अच्छा घर में रहते हैं, चांगल्या घरात राहतात, नहाते क्यों? नहाते नहीं नहाने का ना, आणि आंघोळ करतात. नाही आंघोळ करायची. शरीर को तो जलाना ही है। आणि शेवटी शरीराला तर जाळायचंच आहे. बीमार होने पर डॉक्टर के पास जाते हैं, आणि आजारी पडल्यावर डॉक्टरांजवळ पण जातात. अच्छी से अच्छी दवा खाते हैं, चांगल्या ते चांगले गोळ्या औषधं रास्ते खातात. में देखते हैं ये वड़ा पाव वाला अच्छा है क्या, आणि रस्त्यामध्ये बघतात की वडापाव वाला तो चांगला आहे का, खुला रखा है नीचे इसका वड़ा पाव, आणि उलटं ठेवलं नाही
बडबडू नको. सही है. जब हम इतना 70-80 साल जीने के समय पर ये शरीर को इतना वैल्यू देते हैं, कीमत देते हैं, अच्छा अच्छा पहनते हैं, अच्छा अच्छा खाते हैं, अच्छा अच्छा समय, तो फिर इस शरीर के लिए क्रियाओं को क्यों नहीं करते? उस क्रिया को जो दफन विधि लास्ट इसे वापस परमेश्वर के पास देने के लिए उस विधि को नहीं करते. आणि 70-80 वर्ष जेवढी वर्ष तुम्ही या पृथ्वीवरती जगता त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं खायला घालता, चांगले वस्त्र वगैरे त्याला देता, मग जी शेवटची जी क्रिया आहे दफनविधी करण्याची मग ती क्रिया का नाही करत? यूसुफ मरने वाला था क्या? आणि योसेफ मरणार होता वो का? एकदम बहुत बूढ़ा हो गया था क्या? तो एक वयस्क झाला होता का? लेकिन फिर भी उसने अपने लिए कब्र बनाई. पण तरी सुद्धा त्याने स्वतःसाठी कबर बनवली. वो लोग अपने लिए प्रबंध करके जाते थे. आणि ती लोक स्वतःसाठी पहिलेच प्रबंध करून अपने ठेवायचे बच्चों को बोल के जाते थे सब तैयारी है कि मेरी कब्र है, इसमें दफन कर आणि देना. आपल्या मुलांना बोलून द्यायचे ही आपली कबर आहे याच्यामध्येच मला दफन करा. अब्राहम ने अपने खुद के लिए कब्र तैयार कर ली थी. आणि अब्राहमाने स्वतःसाठी स्वतःची कबर तयार करून घेतली इसलिए होती. उसके बच्चों को, दोनों बच्चों को तकलीफ नहीं हुआ. आणि म्हणून त्याच्या दोन्ही मुलांना काहीच त्रास नाही दोनों झाला. बच्चे आए, दोन्ही मुलं आले पढ़ो वहाँ लिखा है आइजक और इस्माइल दोनों ने मिलकर उसको दफन किया. आणि इसाक आणि इश्माईल दोघांनी मिळून त्याची दफनविधी केली आहे. अब्राहमाची. भले अब्राहम ने इस्माइल को हाजिरा को छोड़ दिया था, दूर कर दिया था, आणि भले अब्राहमाने हागार आणि त्याच्या तिच्या मुलाला दूर करून टाकलं होतं. लेकिन दोनों बच्चे दफन विधि में थे. पण दोघंही मुलं त्याच्या दफनविधीला होते. दोनों ने दफन किया. दोघांनी मिळून दफन केलं. तो मरने से पहले अब्राहम ने भी अपनी तैयारी करके ली थी ना. आणि मरायच्या अगोदर अब्राहमाने पण स्वतःची तयारी करून ठेवली होती ना. यूसुफ ऐसी कब्र, परमेश्वर उसका इस्तेमाल किया कि मेरे बेटे के लिए तू कब्र बना. उसके अंदर डाला, उसके अंदर क्या इच्छा डाला? बाबा अपने लिए कब्र बना के रखे. आणि त्याच्यामध्ये काय इच्छा होती की आपण स्वतःसाठी कब्र तयार करून ठेवू. वो कब्र आखिर में यीशु के लिए इस्तेमाल हुई. पण त्या कब्राचा वापर येशू ख्रिस्तासाठी करण्यात आला. सबोपदेशक में ऐसा लिखा है आणि उपदेशकमध्ये असे लिहिलेलं आहे कि अगर इंसान बहुत साल जिया आणि माणूस खूप वर्ष जगला देखो सबोपदेशक उपदेशक अध्याय 6 अध्याय 6 उसका 3 से पढ़ो. 3 कोणा मनुष्याला 100 मुले झाले. किसी आदमी को 100 बच्चे हो गए व तो बहुत वर्ष जगला. और वो बहुत साल जिया. त्याच्या आयुष्याची वर्षसंख्या मोठी असली तरी त्याचा जीव सुख प्राप्तीने समाधान पावला नाही. त्याचे उत्तर कार्य झाले नाही. उसका उत्तर क्रिया, अंतिम क्रिया नहीं हुआ. तर अशा मनुष्यापेक्षा मृतपिंड पुरवला असे मी म्हणतो. वो कहता है उससे बेटर है जो बच्चा गर्भ में मर गया वो ज़्यादा अच्छा है, जो जन्म नहीं लिया. क्या लिखा है? किसी आदमी के 100 बच्चे हैं आणि कोणा मनुष्याला 100 मुले आहेत और वो बहुत साल जिए आणि तो खूप वर्ष जगला. अगर उसके 100 बच्चे अगर उसका अंतिम क्रिया नहीं कर पाए तो फिर उसके 100 बच्चे का क्या फायदा? आणि त्याची 100 मुलं त्याची उत्तर क्रिया करू नाही शकले तर त्या 100 मुलांचा काय उपयोग? अगर एक बाप आणि जर एक पिता एक माँ बाप एक आई वडील को संभाल सकते आणि हैं, आपल्या 100 मुलांचा सांभाळ करू 100 शकतो. बच्चे एक बूढ़े माँ बाप को अपने संभाल नहीं सकते तो फिर वो 100 बच्चों का क्या फायदा? मग 100 मुलं आपल्या एक आई वडिलांचा सांभाळ नाही करू शकत मग त्या 100 मुलांचा काय फायदा? वैसे अगर उसकी अंतिम क्रिया नहीं किया मग तसंच त्याची जर अंतिम क्रिया उत्तर क्रिया नाही झाली तो फिर वो 100 बच्चों का कुछ फायदा है? मग 100 मुलांचा काय तो फायदा आहे? आदमी बूढ़ा होकर बहुत साल जिया, 1000 साल जिया, कुछ फायदा है? आणि तो माणूस 1000 वर्ष जगला मग त्याचा काही फायदा आहे अगर का? अंतिम क्रिया ही नहीं मिलेगी आणि जर त्याची उत्तर क्रिया झाली नाही तर तो वैसे ही प्रियो, हर इंसान जब अपने देह को जिंदा रखते समय उसने ख्याल किया, उसको संभाला, उसके लिए खाने के लिए खर्चा किया, कपड़ों के लिए खर्चा किया, रहने के लिए खर्चा किया, तो फिर अंतिम क्रिया के लिए भी खर्चा करे. आणि प्रत्येक माणूस ज्यावेळेस जिवंत असतो तो आपल्या शरीरासाठी खर्च करतो, खाण्यापिण्यासाठी, कपडे घालण्यासाठी, मग स्वतःच्या उत्तर क्रियेसाठी तो त्याने खर्च केला पाहिजे. मैं तो यही बोलती हूँ मी तर हेच म्हणते. और बाइबल कहता है. मी बायबल सांगते आहे. सही. लोग क्या बोलते हैं? हाँ चर्च करेगा. आणि लोक काय म्हणतात चर्च करेल. हाँ चर्च करेगा आणि चर्च करेल लेकिन
क्या करना पड़ेगा उसके पहले? उस समय तो सब लोग रोते रहते हैं ना। आणि त्यावेळेस सगळे रडत असतात. दीदी दवाखान्यासाठी पैसे पाहिजे. तुमच्याकडे आम्ही येतो बघा. आमचा नवरा गेला, आम्ही आता अंधश्रद्धेत टाकला ना. खाल्ला नाही असंच लोक विचार करतात की आम्ही खातो दान दशम. की दान देशम हम लोग खाते हैं. दान दशम कुणाला देतात? और वो दान देशम किसको देते हैं? देवाला देतो ना. प्रभु को देते हैं. काही लोक काय विचार कुछ करतात, लोग क्या सोचते हैं? आम्ही चर्चला दान दशम देतो आणि चर्चनेच केलं पाहिजे. और हम कलीसिया को दान दशम देते हैं, मतलब कलीसिया ही सब कुछ करना चाहिए. कलिसिया करेल ना. और कलीसिया करेगी ना. तुम्ही तसं तेवढं द्यायला पण पाहिजे और चर्चला. उसमें आप कलीसिया को देना भी तो चाहिए. बाहेरगावावरून तर काही फंड येत नाही और आपल्याला. हमारे गाँव से तो कोई फंड नहीं आता हमें. मंडळीच्या लोकांनीच मंडळी चालवायची. तो कलीसिया के लोगों ने ही कलीसिया को चलाना पड़ता है. मग आता ती सांगेल खर्च सांग. मग तू रणवी बोलते. कारण आपल्याला ऍक्टिंग करायला बाबा कधीही बोला, आपण एकदम उभे दीदी कॉफी वगैरे पैसे पाहिजे. 3,500 नाही तर त्याच्यापेक्षा जास्त चांगला घेतला तर 7,000 पर्यंत जातो. ॲम्ब्युलन्स पण मागवायचे. येतं तुझं 6,000 रुपये. तुम्ही कमवता ना या धोपीटीमध्ये एवढा कसा खर्च? एवढाच खर्च होतो. और इतना ही खर्चा होता है. कॉफी बॉक्स मिनिमम 4,000 पासून चालू होते. और कॉफी बॉक्स 4,000 से चालू होता है. वो भी हमारे लिए क्योंकि हम अभी उनके मेंबर्स हो गए. आणि आम्ही त्याचे मेंबर्स झाले म्हणून आमच्यासाठी होता. लेकिन अचानक जाने वाले लोगों को 6,000 7,000 की कॉफी बॉक्स मिली. आणि अचानक जाणाऱ्या लोकांना 6,000 कॉफी बॉक्स त्यांना भेटते. एक कॉफी बॉक्स, एक कॉफी बॉक्स. वो भी वायलेट कलर की. आणि ते व्हाईट ब्लैक कलर कलर किंवा काळ्या कलरचे. वो अभी हम लोग चॉइस करते, मैं बताती हूँ मुझे ये कलर देना करके. आणि आम्ही चॉईस करून सांगू की आम्हाला हा कलर द्या. तो वो कलर का मिलता है. आणि त्या कलरचे ते भेटते. कोई भी कलर मिलेगा. रेड कलर मिलेगा, आणि लाल कलर भेटेल, ऑयलिंग कलर व्हाईट कलर भेटेल और ब्लैक कलर मिलता है. आणि काळा कलर भेटेल. ऐसा कलर का. तो फिर घर तक वह रीत कैसी है. आणि रीत कशी आहे. जिस घर में इंसान रहता है उस घर से उसकी बॉडी जानी चाहिए, आणि ज्या घरामध्ये माणूस राहतो त्या घरातून त्याची बॉडी निघाली गेली पाहिजे. ताकि फिर उस घर में वापस लौट के नहीं आएगा. कारण पुन्हा त्या घरामध्ये तो परत नाही येणार. लोग ऐसे करते हैं ना. लोग असं करतात ना. अभी संसार की ऐसी रीत है. आणि जगाची अशी रीत आहे. जिस दिन वो व्यक्ति का जो भी अंतिम क्रिया करने के बाद दरवाजा खुला रखते बोलते वो वापस आएगा. आणि त्या दिवशी त्या व्यक्तीची क्रिया असते त्या दिवशी लोक दरवाजा उघडा ठेवतात आणि बोलतात की तो पुन्हा परत येईल. हम कॉफी बॉक्स ऐसा रखते हैं. आणि आम्ही कॉफी बॉक्स असा ठेवतो. सोचो ये दरवाजा है आणि हा दरवाजा आहे तो ऐसा रखेंगे. तो मासा ठेवून पैर ये साइड, आणि पाय तिकडे. बाबा जा रहा है अभी वापस इस घर में नहीं आएगा. आणि तो चालला आहे तो पुन्हा परत नाही येणार. आयुब की पत्री में आप पढ़ सकते हैं जो कोई इस पृथ्वी से चला जाता है वापस लौट कर नहीं आता. आणि योगाच्या पत्रामध्ये वाचू शकता की जो कोणी पृथ्वी सोडून जातो तो पुन्हा परत नाही येईल. इसीलिए कॉफी बॉक्स उस व्यक्ति के घर से ही उठानी होती आणि म्हणून कॉफी बॉक्स त्या व्यक्तीच्या घरातूनच उचलावे लागते. है. तो उस घर में फिर प्रभु के गीत गाए जाते हैं, देवाचे गीत गायले जातात, प्रार्थना की जाती है प्रार्थना केली जाते. और फिर उस कॉफी बॉक्स को एम्बुलेंस पे फिर ऐसे भी हमारी व्हीकल्स जो होते हैं 4 चाकी गाड़ी उसमें नहीं लेके जा सकते. ये गवर्नमेंट का रूल है. आणि 4 चाकी आपली जी गाडी आहे त्याच्यामध्ये ते मृतदेह नाही घेऊन जाऊ शकत. हा सरकारचा नियम आहे. तो उसके लिए एम्बुलेंस ही लेते हैं. त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्सच तो लागतो. फिर वो जो शववाहिनी जिसे हमने अभी थोड़े समय पहले कहा था उस शववाहिनी में रखने पर वो शववाहिनी में कोई 1-2 जन अंदर बैठे तो फिर वो लेके जाएंगे. आणि ॲम्ब्युलन्समध्ये ठेवतात आणि त्याच्यानंतर 2-3 जणांचा समजा बसले तर त्यानंतर ते लोक त्यांना घेऊन फिर जातात. वहाँ पर लेके जाने के बाद तो किसका खर्चा, एम्बुलेंस का खर्चा तो आएगा ही. आणि तिकडे गेल्याच्यानंतर ॲम्ब्युलन्सचा खर्च तो येणार. क्योंकि हम कब्रिस्तान की बाजू में रहते नहीं हैं. कारण कब्रिस्तानच्या बाजूला आपण राहत नाही. तो नेचुरली हम वाणी, शेलू, नेरळ, कर्जत, खपुरी, पड़ोसदरी ऐसे दूर दूर रहते हैं. आणि आपण खूप सगळेजण लांब लांब राहतो. है ना. तो ऐसा नहीं ना कि चलो कब्रिस्तान में तो काय को एम्बुलेंस की जरूरत. आणि त्याला कब्रिस्तानच्या बाजूला तो त्याला काय ॲम्ब्युलन्सची काय गरज. ऐसा नहीं होता है. आणि असं तर नाही होत.
जाते हैं. दूसरा कॉफिन बॉक्स कंपलसरी है, आणि दुसरं कॉफिन बॉक्स कंपल्सरी आहे. क्योंकि बाइबल के अनुसार परमेश्वर ने जो एक पेटी बनाने के लिए कहा था, आणि बायबलनुसार देवाने एक पेटी बनवायला सांगितली उस होती पेटी में संदूक रखा था आणि त्या पेटीमध्ये 10 आज्ञाओं की पटिया रखी थी 10 आज्ञाच्या पाट्या ठेवल्या होत्या. और हारून की छड़ी थी आलूची छडी होती और आणि मन्ना होता. तो आपके ऊपर 10 आज्ञाओं की पट्टी है, यानी आप एक ऐसे हृदय हो, एक ऐसा जीवन हो जिस पर क्या लिखा गया है 10 आज्ञाओं. आणि तुमचे कसं जीवन आहे असं हृदय आहे ज्याच्यावरती 10 आज्ञा दिलेल्या आहेत. आपको मन्ना खिलाया गया है, तुम्हाला मन्ना खायला दिला. प्रभु का लहू खिलाया गया है. देवाचं देह देवाचं रक्त तुम्हाला खायला इसलिए दिलं. इसे डायरेक्ट मिट्टी में नहीं दे सकते. आणि म्हणून डायरेक्ट त्याला मातीत नाही टाकू शकत. जैसे संदूक यानी जो कोष जिसे कहते हैं, यानी पेटी, आणि त्याला कोश म्हणजे त्याला पेटी म्हणतात. तो उसमें रखा जाता है. आणि त्याच्यामध्ये ठेवलं जातं. पेटी में इसलिए क्योंकि संदूक का मतलब क्या है, संदूक यानी पेटी, उसका मीनिंग क्या है स्पिरिचुअल. आणि संदूक म्हणजे पेटी, त्याचा आत्मिक अर्थ काय आहे. सोपं आहे. आता इथं आहे हाँ, परमेश्वर की उपस्थिति. संदूक का मतलब है परमेश्वर की उपस्थिति. आणि कोशाचा अर्थ आहे देवाची उपस्थिती. तो जब पेटी में रखा जाता है यानी आपको परमेश्वर की उपस्थिति में रखा जाता है. आणि ज्यावेळेस तुम्हाला पेटीमध्ये ठेवलं जातं त्याचा अर्थ देवाच्या उपस्थितीत तुम्हाला ठेवलं जातं. परमेश्वर की उपस्थिति में आपको रखा गया है, तो दुष्ट आपके शरीर को क्या नहीं करेगा, मांगेगा नहीं, लेके जाएगा नहीं. आणि देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला ठेवले आलेलं आहे म्हणून शैतान तुमची मांग करणार नाही आणि तुम्हाला घेऊन जाणार नाही. मोसेस के शरीर के लिए शैतान ने मांग लिया था. आणि मोशेच्या शरीराची मांग शैतानाने केली तो होती. वैसे ही आपके शरीर की मांग शैतान न करे, आपका शरीर उठाया नहीं जाए, इसीलिए वो ले नहीं ले, इसीलिए उसे पेटी में यानी प्रभु की उपस्थिति में रखना. आणि तुमच्या शरीराची मागणी शैतानाने करू नये किंवा तो तुम्हाला घेऊन जाऊ नये म्हणून देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला ठेवलं जातं. फिर इसीलिए पेटी मंगाना जरूरी है. आणि म्हणून कॉफी बॉक्स मागवणं गरजेचं आहे. डायरेक्ट मिट्टी में नहीं डालना, डायरेक्ट मातीमध्ये नाही क्योंकि टाकलं. आप अनमोल हो. कारण तुम्ही किमती और आहात. खजाना किस में रखते हैं, आणि जो खजिना आहे तो कसा ठेवतात. पेटी. पेटीमध्ये. आप प्रभु का खजाना, आणि तुम्ही देवाचे खजिने आहात. इसीलिए उसे पेटी में बंद किया. आणि म्हणून त्याला पेटीमध्ये बंद केलं पेटी जातं. खुली नहीं चाहिए. आणि पेटी उघडी नाही जो ठेवत. परमेश्वर ने जो संदूक बनवाया था उसे ढक्कन था, आणि देवाने जो कोश बनवायला सांगितलं होतं त्याच्यावरती झाकण होतं. है ना, सिखाया है ना. तो वैसे ही पेटी को भी ढक्कन होता है. मग तसंच पेटीला सुद्धा झाकण फिर वो असतं. एम्बुलेंस से कहाँ लेके जाते हैं, सेमेंट्री में, जहाँ दफन कब्रिस्तान में लेके जाते हैं. आणि मग ॲम्ब्युलन्स मधून ते सेमेंट्रीमध्ये घेऊन जातात जिथे दफन वहाँ केलं चर्च जातं. है. तिथे एक चर्च आहे. वहाँ चर्च में पहला प्रेयर होगा. आणि तिथे चर्चमध्ये पहिली प्रेयर वहाँ पर भी दरवाजे की और ही उसका ये रहेगा, पैर रहेगा. आणि तिथे सुद्धा दरवाजाच्या इथेच त्यांचे पाय ठेवले जातात. सिर प्रभु की वेदी की तरफ. आणि डोकं देवाच्या वेदीजवळ. प्रार्थना होने के बाद सबको बोलते हैं देख लो आखिर का, आणि प्रार्थना झाल्यावर सगळ्यांना म्हणतात की शेवटचं बघून घ्या. और फिर पेटी बंद किया. आणि मग ती पेटी बंद केली जाते. बंद पेटी को उस दरवाजे से, जिस दरवाजे की ओर पैर था उस दरवाजे से बाहर लेके जाके जहाँ उसके लिए खड्डा खोदा रहता है मिट्टी, और फिर वो वचन बोला जाता है तू मिट्टी से आया, परमेश्वर ने स्मरण करके दिया, आखिर में तू मिट्टी में ही गया. देख, तो हम जो जीवित हैं हम भी सोचेंगे बाबा ये मिट्टी में गया, एक दिन मैं भी चला. तो ये परमेश्वर ने नियम दिया. आणि हा देवाने नियम दिला. ये नियम है. आणि हा नियम आहे. तो वहाँ पर भी खर्चा होता है. आणि तिथे सुद्धा खर्च होतो. तो पहले ऑलरेडी पेटी का और एम्बुलेंस का बताया. आणि पेटी आणि ॲम्ब्युलन्सचे पहिलेच पैसे सांगितले. वहाँ दफन करने के लिए पैसा भरा जाता है 2000. आणि तिथे दफन करण्यासाठी 2000 रुपये भरले जातात. दफन बरीड चार्ज जिसे कहते हैं, दफन का चार्ज. आणि दफनचं चार्ज. अभी हम वहाँ मेंबर्स हैं, आणि आम्ही तिथे सदस्य आहोत. इसीलिए 2000 देते. आणि म्हणून 2000 देतात. अगर जो मेंबर नहीं है आणि जे सदस्य नाही आहेत उनसे ज़्यादा चार्ज. त्यांच्याकडून जास्त चार्जेस घेतले जातात. तो सभी लोगों के अंतिम क्रिया में सबसे कॉस्टली जो अंतिम क्रिया होती है वो क्रिश्चियनिटी की. आणि सर्व अंतिम क्रियांमध्ये सर्वात महागडी जी अंतिम क्रिया होती ती ख्रिश्चन लोकांची. और इसीलिए क्रिश्चियंस रिच कहा जाता है. आणि म्हणून ख्रिश्चन लोकांना श्रीमंत म्हटलं जातं. माहिती झालं. तो इसीलिए ऐसा साधा हलका कोई पेटी घेतली बांधलं टाकलं ऐसा नाही होत. असं घेतलं पेटी, अशी पेटी टाकली असं नसतं.
त्याला मी आदराने सोडतात खाली वो प्यार से फिर में डाला जाता है आणि खूप सांभाळून ते खाली टाकलं जातं. त्यामध्ये आपली पेटी असं फेकत असतील एवढ्या खाली कसं टाकत असतील वो उनका एक अच्छी सिस्टमेटिकली डालते हैं. आणि त्यांची एक पद्धत आहे, त्या पद्धतीनुसार ते लोक टाकतात. आपको समझ में आया? मला समजतं. तो इसीलिए प्रियो दफन विधि ही सही है. अगर कोई भी ऑनलाइन कितना भी बड़ा प्रचार आपको कहता होगा कि संसार के लिए अपने घर के लोगों के लिए अगर आप जलाने को दे दिया आपका शरीर तो जला दो, बिल्कुल नहीं. आपके शरीर को पुनरुत्थान चाहिए तो आपके शरीर को संभालो और अपने घर के लोगों को बोलना नहीं मुझे जी उठना है. मेरा शरीर को अगर शरीर नहीं रहा तो कैसे जिलाएगा. आणि जर शरीरच नाही राहिलं तर मग ते जिवंत कसं होणार. प्रभु में वो शक्ति है फिर से देने के लिए. आणि देवाची शक्ती आहे तो पुन्हा परत देऊ शकतो. जहाँ कुछ नहीं वहाँ फिर से बनाने. आणि जिथे काही नाही तिथे तो पुन्हा बनवू शकतो. लेकिन आप प्रभु को क्यों इस समस्या में डालते हो. आप प्रभु के लिए थोड़े खड़े हो, वापस ये देह प्रभु को वापस लौटा दो ना. आणि तुम्ही देवासाठी उभे राहा आणि तुमचं हे शरीर तुम्ही देवाला पुन्हा परत द्या. बहुत लोगों को बुरा लगा था लोकांना वाईट वाटलं होतं. जब हमने फंड चालू किया था. ज्यावेळेस आम्ही फंड चालू केला ठीक होता. है. देखो हमें तो हमारे कलीसिया में होने वाले क्योंकि मैंने एक दफन विधि में मैंने खुद देखा कि आणि सिस्टर के पास पैसा नहीं था. आणि एका दफन आंटी के पास पैसा नहीं था. स्वतः बघितलं की त्या आंटीजवळ पैसे नव्हते. हाँ, तो इसलिए उन्होंने हमसे कहा हमने उस समय किया. आणि त्यावेळेस ते आम्हाला म्हणाले आणि आम्ही त्यावेळेस केलं. लेकिन हर दफन विधि में हम करेंगे तो हम कहाँ से लाएंगे पैसे. आणि प्रत्येक दफन विधीमध्ये आम्ही जर केलं तर मग पैसे आम्ही कुठून आणणार. इसीलिए फिर हमने प्रभु की उपस्थिति में बैठकर निर्णय लिया कि हाँ बाबा हम दफन विधि के लिए अपने अपने जो लोग चाहते हैं कि अपना दफन विधि करे वो अपने महीने महीने में पासवर्ड करें. आणि म्हणून देवाच्या उपस्थितीमध्ये बसून आम्ही असा निर्णय घेतला की ज्यांना ज्यांना स्वतःची दफनविधी करायचं आहे त्यांनी पहिल्यापासूनच तयारी करायची आणि 500 रुपये फंड भरायचे. उसके साथ साथ त्याच्यासोबत आज वो पैसा प्रभु के कलीसिया के बांधकाम के लिए और काम चलाने के लिए भी इस्तेमाल किया. आणि असे पैसे मंडळीच्या बांधकामासाठी किंवा कोणत्या तरी कामासाठी त्यांचा सुद्धा उपयोग केला जातो. तो ये याद रखो आणि लक्षात ठेवा हम प्रभु ने हमें दिया है तो प्रभु के पास ही वापस देना है. आणि देवाला आपल्या दिलेल्या देवाला चुप बैठो यीशु के नाम से शैतान निकल जाए. आणि देवाने दिलेलं आहे की देवाकडे पुन्हा परत ये द्यायचं जरूरी है. आणि हे गरजेचं आहे. तो इसलिए प्रियो अपने शरीर को कैसे भी खराब मत करो. आणि म्हणून आपल्या शरीराला सगळे खराब आप करा. जब जन्म लिए थे आणि जेव्हा तुम्ही जन्म घेतला होता हाथ पैर सब प्रभु ने अच्छा किया. आणि तुम्हाला हात पाय देवाला आणि असं लग्न लुळं करून तुम्ही देवाला परत करता. अच्छा ही चांगलंच नाही. ठीक है. आप जब पैदा हुए थे तब बच्चे हुए. आणि ठीक आहे तुम्ही जेव्हा जन्माला आला होता त्यावेळेस तुम्ही लहान होता. अभी आप बूढ़े हो गए. आता तुम्ही वयस्कर झाले. बूढ़े होकर भी सही लेकिन आपका शरीर प्रभु को ही देना है. आणि वयस्कर होणं कळणं तर तुमचं शरीर तुम्ही देवालाच परत द्यायचं आहे. ये प्रभु का है आणि देवाचं आहे इसे प्रभु को ही देना आणि है. याला देवालाच परत करायचं आहे. हालेलुया. हालेलुया. इसीलिए प्रियो दफन विधि सही है. आणि म्हणून दफन विधी ही योग्य. बाकी कोई भी विधि को सपोर्ट नहीं करना. आणि बाकी कोणत्याही विधीला तुम्ही सपोर्ट करू नका. तो इसलिए प्रियो अपने लिए अभी से कब्र खोदना या अपने लिए अपने से कब्र तैयार करना कोई गलत बात नहीं है. इसका मतलब ऐसा नहीं और हम कोई अमरत्व यहाँ लेकर आए नहीं. आणि आपण काय अमरत्व इथे घेऊन आलेलो नाही. अमरत्व है कहाँ है. आणि अमरत्व आहे पण ते कुठे आहे. यहाँ से जाने के बाद. इकडनं गेल्याच्या नंतर तो मिट्टी से जाकर मातीतून जाऊन वहाँ से प्रभु उठाकर अमरत्व मिला दे. आणि तिकडनं ते उठून ते अमरत्व आपल्याला दे. याद रखो लक्षात ठेवा. फिर आपको कोई मार नहीं सकता. मग पुन्हा तुम्हाला कोणी मारू नाही शकत. आज यीशु को कोई मार नहीं सकता. आणि आज येशूला कोणी मारू नाही शकत. स्वर्गीय देव उसके पास. आणि स्वर्गीय देह त्याच्याजवळ आप आहे. उसे कोई पकड़ नहीं सकता कोई थूक नहीं सकता उसको कोई. वैसे ही आपको भी जिलाए जाने के बाद आपको कोई पकड़ नहीं सकता आपकी कोई हानि नहीं कर सकता आपका कोई नुकसान नहीं कर सकता. आणि तुमचं जिवंत झाल्याच्या नंतर तुमचं कोणी हानी करू शकत नाही. तुमचं कोणी नुकसान करू शकत नाही. ध्यान रखो. अगर सोचो उदाहरण मैं आपको ऐसा बताया अगर सोचो उदाहरण एक बार मसीह विरोधी लोग मारते हैं मसीह लोगों को. आणि उदाहरणार्थ आजचे ख्रिस्ती लोक ख्रिस्ती लोकांना मारतात. पार्थिव शरीर है आणि ते पार्थिव शरीर आहे इसीलिए मारते हैं. आणि म्हणून मारतात. लेकिन अगर वो स्वर्गीय शरीर उड़ गया पण ते स्वर्गीय शरीर उठलं तो वो स्वर्गीय शरीर को मार नहीं सकेंगे उसको देखते ही भाग जाएंगे. ते स्वर्गीय शरीर त्याला मारू नाही शकत. त्याला बघताच ते पळून जाते. क्योंकि वो तेज इतना बड़ा रहेगा. कारण तो तेज इतका मोठा असेल. हालेलुया. हालेलुया. प्रभु आपको आशीष दे. तो योदे प्रियो हम मिट्टी है और मिट्टी नहीं जाए. आणि आपण माती असतात मातीतच नाही. प्रभु आपको आशीष दे. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. तो 2-3 कुछ पॉइंट्स मैं आपको बताती हूँ. 2-3 पेज मध्ये तुम्हाला सांगते. तो हमने वो रोमियो को पुस्तक पढ़ा 8 का पढ़ लिया.
8 का 21 से 23। सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहते. कारण आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कळत आहे व वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे, हमें जो देह मिला है ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाईत कणत आहोत. इसलिए हम भी इस देह में कण रहे हैं, दर्द उठा रहे हैं, लेकिन जी उठने के बाद हम बिल्कुल भी ऐसा नहीं होगा. ठीक है. फिर दूसरा हम वचन पढ़ेंगे फिलिपियों की पत्री, अध्याय 3 उसका 20-21. 3 त्याचं 20 आणि 21. फिलिपियंस चैप्टर 3 फिलिपियरांचं पत्र 3 उसका 20-21. 20-21. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून हम कहाँ के हैं? हाँ, कहाँ? हम अभी भारतीय हैं. हमारे पास भारतीय होने का क्या प्रूफ है? अगर आज गवर्नमेंट पूछा आप भारतीय हो, बताओ. जन्माचा दाखला, आपका जन्म का सर्टिफिकेट, ये सबसे पहला प्रूफ है, क्योंकि आपका जन्म इधर कोई तो हॉस्पिटल में हुआ है या किसी घर में, लेकिन भारत देश में हुआ. ये आपका सबसे पहला साइन है. इसलिए अगर कोई आपको पूछा तो सीधा जन्म दाखला निकालो, या फिर स्कूल का छोड़ा हुआ दाखला, क्योंकि स्कूल में भी बर्थ सर्टिफिकेट लेकर ही स्कूल में एडमिशन होता है. तो इसलिए कभी कभी किसी के पास बर्थ सर्टिफिकेट नहीं रहता तो लिविंग सर्टिफिकेट निकाल सकते हो. देखो, दूसरा रेशन कार्ड, तीसरा आधार कार्ड, चौथा आई कार्ड, पांचवा पैन कार्ड, मतदान कार्ड है. सही है. ये सारे आप डॉक्यूमेंट दिखाते हो तब आप भारतीय हो. तो आज आपके पास स्वर्गीय नागरिकत्व है, यानी आप स्वर्ग के राज्य के वारिस हो या वहाँ के नागरिकत्व आपका है. आपके पास क्या साइन है? आपके पास क्या है डॉक्यूमेंट? हाँ, पहला बपतिस्मा, आपने जन्म लिया, बराबर है. इधर भारतीय होने के लिए आपने जन्म लिया, स्वर्ग के नागरिक को पाने के लिए आपने जन्म लिया, वो है बपतिस्मा. दूसरा डॉक्यूमेंट पवित्र आत्मा की छाप. तीसरा मेज लेते हो, तीसरा मेज लेते हो. चौथा कलीसिया में आप आते हो, आपके पास बाइबल वचन पढ़ते हो, आपके अंदर आपने वचन को संचय करके लिया है ना. तो ये आपके पास रेसिडेंशियल, आपके पास प्रूफ है कि आप स्वर्ग के नागरिक है आपके पास. बिना बपतिस्मा का ऊपर नो अलाउड, आणि बिना बपतिस्माचं वरती बिना जाऊ शकत पवित्र नाही. आत्मा के ऊपर नो अलाउड. पवित्र आत्मा नाही तर वरती जाऊ शकत नाही. मेज नहीं खाओगे, मेज ऊपर नाही रहोगे खाल्ली नहीं, तर वरती देव येणार नाही नहीं रहोगे नहीं. आणि तुम्ही राहणार नाही. उधर रहने के लिए खाना इधर जरूरी है, प्रभु का भोजन. आणि तिथे राहण्यासाठी ते देवाचं प्रभूपूजन खाणं गरजेचं आहे ये जरूरी है. आणि हे गरजेचं आहे. चौथा, यहाँ आते हो तो वहाँ. आणि इथे येतात तर तिकडे येतात. पांचवा वचन. 5वं वचन. तो फिर तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीचावस्थेतील शरीर, ध्यान से, आपका मेरा, आपका मेरा नीच अवस्था का शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखे आहे. खुद का महिमा का शरीर कैसा हुआ उसके समान म्हणून त्याचे रूपांतर करेल. रूपांतर करेगा. तो यीशु का शरीर अभी कैसा है वैसे आपका मेरा होगा. इसलिए शरीर को जलाने मिलाने नहीं देना, नाच घुस करने नहीं देना. अपने घरवालों को पहले ही बोल के रखना, मुझे जलाना. आता काय आता मी तर मेलेली असेल, माझे घरचे काय, अरे तुम्हाला ताकद आहे ना, तुम्ही बोला ना तुमच्या घरच्यांना, माझी शेवटची इच्छा आहे. और आप अपने घर वालों को बोलो कि मेरी आखिरी इच्छा है, माझी शेवटची इच्छा ही पूर्ण कर. और मेरी आखिरी इच्छा है मेरी इच्छा को पूरी कर. जर तू शेवटची इच्छा पूर्ण नाही केली तर त्याचा जीवाला असं अस्वस्थ राहील आयुष्यभर. असं बोला, माझी शेवटची इच्छा पूर्ण नाही केली और ना, मेरी आखिरी इच्छा अगर तूने पूरी नहीं की तर तुझ्या जीवाला बेचैनी होईल. और फिर तू अपने
तुझे अस्वस्थ हो जाएगा तुला जगायलाच त्रास होईल. हाँ तुझे जीने इतने तकलीफ मोरे होगी मावशी अशाच बोलून गेले. और मोरी मौसी ऐसे ही बोलते थे मोरे मावशी अशाच आहे. मी बोलली दीदी, मैंने बोला है ते दीदी मोरे मावशीला म्हणतात, मोरे मावशी आता तुमची वेळ जवळ आली, आता तयारीत राहा. और मैंने उनको कहा कि मोरी मौसी अभी आपका समय आ चुका है तो अभी आप तैयार रहो हा म्हणे, प्रभूने मला आता मी तयार आहे. तेव्हा हा हमेशा मला म्हणतात, नाही नाही अजून ह्याचं पोर बघायचं बाकी आहे, अजून ह्याचं पोर बघायचं. म्हणलं अरे वा, तुम्ही तयार आहे? ना हा मी तयार आहे. तर म्हटलं ठीक आहे, घरच्यांना बोलून ठेवा. और मैंने कहा अपने घर वालों को बता कर अरे रहे मी तर बोलली, माझे संगीता, माझी लास्ट शेवटची इच्छा आहे, मैंने बता कर रखा है कि मेरी आखिरी इच्छा है चर्चच्या दीदीला बोलव, चर्च की दीदी को बुलाना तुम्हाला नाही यायचं ना काही, अब तुमको नहीं आने तो मत आओ तिच्या हातात द्या, उनके हाथ में दे दो चल सगळं करेल. और चर्च सब कुछ करेगा कुणाला यायचं येऊन द्या, और जिसको आने उसको आने दो मला नाही यायचंय, जिसको नहीं आना है माझ्या कोणत्या जावयांना नाही यायचंय, पोरींना नाही यायचंय, नको येऊ. पण संगीता, माझं शरीर अशा ठेवू नाही तर मी तुला येऊन सगळे. संगीता बोलली, ठीक आहे, मी सांगेल चर्चा देईल. तर सांगण्याचा उद्देश तोच आहे, तर आपलं शरीराला सांभाळ और अपने शरीर का ख्याल करना हे कारण गरजेचं आहे. और ये बहुत जरूरी है हमारा पुनरुत्थान होने के बाद जो शरीर अभी फिलहाल जो सा शरीर है वैसा नहीं रहता है. आणि पुनरुत्थान झाल्यावर जे आता जे शरीर आहे तसं शरीर ते नसते पुनरुत्थान हुआ शरीर इस शरीर से श्रेष्ठ है. आणि पुनरुत्थान झालेले शरीर ह्या शरीरापेक्षाही श्रेष्ठ आहे पुनरुत्थान हुआ शरीर की जो रचना है आणि पुनरुत्थान शरीराची जी निर्मिती आहे अभी जैसा है वैसा ही है. आणि आता जसं आहे तसंच आहे हम कुछ टेढ़े मेढ़े अलग ऐसा कुछ नहीं. ये जो बॉडी का जो शेप है आणि या शरीराचा जो आकार आहे ना सेम वैसे ही है. आणि सगळं काही तसंच असेल तो ऐसा सोचते होंगे कि अलग कुछ रूप बदलेगा, रूप बदलेगा. रूप बदलेगा मतलब ऐसा नहीं कि कुछ स्ट्रक्चर्स चेंज हो जाएंगे. आणि रूप बदलायचा अर्थ असं नाही की काही अवयव किंवा काही कोणते पार्ट बदलते. पुनरुत्थान हमारा जरूर हो. आणि पुनरुत्थान आपलं नक्की होईल. प्रभु आपको आशीष दे. देव तुम्हाला आशीर्वाद दे. एक ही ना, आप चाहते हो आपका शरीर सड़े आणि तुमची इच्छा आहे की तुम्ही शरीर पडावं, त्याला वेळ पडावे, तो फिर आप क्या करना है, तुम्हाला काय करायचंय, इस शरीर से प्रभु की महिमा करो, या शरीराच्या द्वारे देवाचा गौरव करा, प्रभु पवित्र रखो, पवित्र ठेवा, प्रभु के लिए अच्छा रखो. देवासाठी चांगलं ठेवा. आपका शरीर दफन होते ही उसमें से प्रभु गायब कर देगा. आणि तुमचं शरीर दफन होतं त्याच्यामधून देव गायब करतो उठा लेगा, अपने पास बुला लेगा. आणि त्याला उठेल स्वतःजवळ येते. हालेलुया. हालेलुया. प्रभु आपको आशीष दे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. ये जब मैंने प्रभु को प्रश्न पूछा था, आया माझ्या पण शरीराला किडे लागणार प्रभु, तेव्हा प्रभूने मला हे उत्तर दिलेलं, त्याचं उत्तर मी आज दिले तुम्हाला. और जब मैंने प्रभु से ऐसा सवाल किया था कि मेरे शरीर को भी कीड़े लगेंगे तो प्रभु ने मुझे ये उत्तर दिया था, वही उत्तर मैंने आज आपको बताया. आपल्या शरीराला किडे लागत नाही. और हमारे देह को कीड़े नहीं लगते हैं. देवाची स्तुती असो. परमेश्वर की स्तुति तेव्हा आपण गाडलं जातो पण आपल्या शरीराला किडे नाही लागत. हा एक सगळ्यात कारण काय आता काय हे साईडला आता याला किडे खातील नाही, आपल्या शरीराला किडे और हमारे शरीर को कीड़े नहीं खाएंगे. त्याला मातीत मिसळून घेतो आपल्याला. और प्रभु उसको मिट्टी में मिला देते हैं और फिर अपने पास ले लेता है. देव तुम्हाला आशीर्वाद. प्रभु आपको आशीष दे. प्रार्थना. आप प्रार्थना करेंगे. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आते हुए धन्यवाद देती हूँ. प्रभु तू स्मरण रखता है, हम मिलती है, तू नहीं भूलता. अरे हम भूल जाते हैं प्रभु. प्रभु ये तेरा है, वापस तुझे ही देना है. जितने साल तक, जितने टाइम तक तूने हमारे लिए ये शरीर इस्तेमाल के लिए दिया है, हम वापस लौटाना तुझे ही है. इसलिए प्रभु हम कभी भी इसे खराब नहीं करें, हमारे घर के लोग इसको खराब नहीं करें, जलाने में सहायता करना. लोगों के बहुत सारे मसीहों के मन में गलत सोच है अपने देव के विषय पे, जलाने के विषय पे, संसारिक सोच, शैतानी सोच, इसमें से निकाल देना. ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है प्रभु. अनुग्रह करना, सहायता करना, सब कुछ आपके हाथों में दिया है. आगे का पूरा समय आपके हाथों में दिया है. रक्षा करना प्रभु, इन्हें बहुत आशीषित करना, आपको की पुत्री के समान संभाल लेना. तो इनकी ढाल, इनका कवच, इनका प्रभु, इनका स्वामी, इनका गड़रिया, इनके साथ सदा रहने वाला इनका पवित्र इनकी रक्षा करना. छेदा हुआ हाथ इन पर आशीष देना, यीशु के नाम से आमीन.